सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता गुंडांकडून अक्षयला पकडून आता मारहाण करणाऱ्या शशिकांतच्या मानेवरती सुरा लावून आता सीमाने शशिकांतला यमाचा दरवाजा दाखवलेला असतो. जेव्हा पिसाळलेल्या सीमाचा तो रुद्रावतार शशिकांत बघतो तेव्हा आता शशिकांतची पलटी भुई थोडी झालेली असते आणि आता दिवसा यमाचा दरवाजा दाखवून सीमाने आता अय्याजी सगट शशिकांतला कोमात पाठवलेले असते आणि रेवाने शशिकांतला अक्षयचा नंबर दिल्यामुळे आता रमा ही रेवाची खलबत्त्यात घालून कशी चटणी करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रमा आणि अक्षयला 5 लाखाची ऑर्डर मिळालेली असते. ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी आता रमा आणि अक्षयने सर्व सामान आणलेले असते. इकडे आता रेवाने अक्षयचा पाठलाग करून रमा अक्षय कुठे राहतात याचा तपास लावलेला असतो आणि आता मोठ्या शितापीने अक्षयचा मोबाईल नंबर मिळवून तो शशिकांतला दिलेला असतो. तर आता इकडे शशिकांतला रमा आणि अक्षयच्या मालकाच्या घरामध्ये राहतात तो शशिकांतचा मित्र असल्याचे लक्षात येते आणि लगेच आता शशिकांतने त्या गोट्याला फोन करून सांगितलेले असते, गोट्या तुझ्या चाळीमध्ये जे नवीन जोडपे राहायला आलेले आहे ना त्यांना त्या चाळीमध्ये राहू द्यायचे नाही. गोट्याने शशिकांतला सांगितलेले असते की अहो त्यांना एक मोठी ऑर्डरही मिळाली आणि आता ते जोमाने कामाला सुद्धा लागलेले आहे. तर आता इकडे रमा अक्षय अखेरीच मोठे कष्ट करून ती ऑर्डर कंप्लीट करतात आणि बॉक्समध्ये पॅकिंग करून आता रमा आणि अक्षयने आता टेम्पोमध्ये ती ऑर्डर पोहोच करण्यासाठी सगळे बॉक्स भरलेले असतात आणि नारळ फोडून गणपती बाप्पा मोरयाच्या नावाने जयघोष करून आता अक्षय हा ऑर्डर देण्यासाठी टेम्पोमधून जात असतो. तर आता इकडे गोट्याने शशिकांतला सांगितलेले असते की तो आता टेम्पो भरून माल पोच करू राहिला आहे. तर त्याचबरोबर शशिकांतने गोट्याला सांगितलेले असते की तो अक्षयचा टेम्पो काहीही करून पळवायचा आणि लपून ठेवायचा. तर ते ऐकून आता लगेचच गोट्याने मोठा प्लान केलेला असतो आणि आता इकडे अक्षय हा टेम्पोमधून जात असताना एका ठिकाणी येताच ड्रायव्हरने टेम्पो थांबवलेला असतो आणि आतमध्ये बॉक्सचा काहीतरी आवाज आला असे म्हणत अक्षयला खाली उतरून ते बघावयास सांगितलेले असते. त्याच वेळेस गोट्या तिथे येतो आणि लगेच पुढे बसून ड्रायव्हरसोबत ती गाडी घेऊन पसार झालेला असतो आणि इकडे अक्षयने आता कपाळाला हात लावलेला असतो. अक्षय आता ती गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण आता गोट्या त्या टेम्पोला घेऊन निघून गेलेला असतो. इकडे आता पाठीमागून भूषण आणि रामा तिथे येतात आणि ती सर्व हकीकत समजताच लगेच भूषण म्हणतो की बंट्या तू काही काळजी करू नको, गोट्या टेम्पो कुठे घेऊन गेला ना त्याचा अड्डा मला माहिती आहे. आणि लगेच भूषण हा अक्षयला तिथे घेऊन येतो आणि आता तिथे गोट्याने तो टेम्पो एका आड बाजूला शेडच्या समोर लावलेला असतो आणि लगेचच अक्षय तो टेम्पो घेऊन आता लगेच डिलिव्हरी देण्यासाठी आता त्या कस्टमरकडे येतो आणि त्याची डिलिव्हरी व्यवस्थित पोहोच करतो. इकडे आता रमा आणि अक्षयने व्यवस्थित वेळेवर डिलिव्हरी पोहोच केल्यामुळे कस्टमरने उरलेले 4 लाख रुपये आता अक्षयला दिलेले असते आणि आता अक्षयला त्यातून 5 लाख रुपये मिळालेले असतात. तर लगेचच अक्षय म्हणतो की आता हे 5 लाख रुपयामधील 1 लाख रुपये मी त्या शशिकांत मुकादमाच्या तोंडावर मारतो असे रमाला सांगत आता अक्षय 1 लाख रुपये घेऊन शशिकांतला फोन करून ते देण्यासाठी बोलावतो. तर आता शशिकांतने मोठा डाव रचलेला असतो आणि अक्षयला एकांटी बोलावून आता शशिकांतने आता गुंडांना तिथे सापळा रचून आणलेले असते. इकडे आता अक्षय हा शशिकांत समोर येत त्याला 1 लाख रुपये देतो. तर लगेचच शशिकांत ते 1 लाख रुपये फेकून देतो आणि आता शशिकांतने 1 लाख रुपये फेकून दिल्याचे बघून अक्षय ते पैसे उचलतो पण त्याच वेळेस गुंड हे अक्षयला पकडतात आणि त्या गुंडांना शशिकांतने अक्षयला बेदम मारहाण करण्यासाठी सांगितलेले असते. शशिकांत म्हणतो की हा मेला तरी चालेल पण याला सोडू नका, याने माझी इज्जत आणि नाव धुळीला मिळवले. तर आता ते गुंड अक्षयला जोरजोराने मारवू लागतात. तर शशिकांत तेथून निघून गेलेला असतो. इकडे आता रमा विचार करते की अक्षयला कुठे शोधावे
आणि हे कुठे गेले असतील आणि पैसे देऊन अजून कसे आले नाही, तर आता रमासुद्धा अक्षयला शोधायला निघालेली असते. इकडं त्या गुंडांनी आता अक्षयला मारायचे चालवलेले असते. ते बघताच आता रमा ही पळतच तिथे येते आणि आता ते गुंड तेथून पळून जातात. तर आता अक्षय हा बेशुद्ध पडलेला असतो. तर रमा आता अक्षयला कशीबशी उठवते. तर आता अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादमांनी मला मारहाण केली. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो आणि लगेच रमा ही अक्षयला घेऊन मुकादमाच्या घरासमोर येते आणि सीमाला सर्व हकीकत सांगते. तर आता मुकादमाच्या घरातील सर्वजण अक्षयची ती अवस्था बघून सर्वांना मोठे वाईट वाटलेले असते. आणि आता इकडे आनंद, जान्हवी यांनी अक्षयला धरलेले असते. तर त्याचबरोबर आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि सीमाच्या डोळ्यातून मुलाच्या प्रेमासाठी पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या असतात आणि रागही आलेला असतो. तर आता शशिकांत तिथे ते अक्षयची अवस्था बघताच शशिकांत म्हणतो की या घरातील माझ्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक माणसाची हालत ही अशीच होणार, तेव्हा माझ्यापासून सावध राहा आणि मला घाबरून राहा. तर आता ते ऐकून सीमाचा राग आता अनावर होतो आणि रागाने शेजारीच असलेला कोयता घेऊन सीमा तो कोयता शशिकांतच्या गळ्याला लावते आणि म्हणते की आता मी तुला सोडणार नाही. आत्तापर्यंत मी गप्प बसले, पण आज तू माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं तर अगोदर मी तुला यमाचा दरवाजा दाखवीन आणि नंतर मी मरेन. तेव्हा पिसाळलेल्या सीमाचा तो रागाचा रुद्रावतार बघून शशिकांत हा जागीच धूर निघून कोमात गेलेला असतो. आणि आता सर्वजण अवाक होऊन सीमाकडे बघत असतात. तर सीमाच्या डोळ्यातून रागाच्या अश्रूच्या ठिणग्या बाहेर पडत असतात आणि आता सीमा ही शशिकांतच्या मानेवरती आता सुरा धरून म्हणते की माझ्या मुलाला यापुढे जर तू काही केलेस तर माझ्या इतकं वाईट कुणी असणार नाही. शशिकांत सीमाचा तो रुद्रावतार बघून खूप घाबरलेला असतो आणि ततमम करत आता शशिकांतची बोबडी वळालेली असते. तेवढ्यात आय्याजी पळत पळत तिथे येते आणि आता तो सर्व प्रकार बघून आय्याजी कोमातच गेलेली असते आणि सीमाने आज हे काय केले आणि आता सीमा ही माझ्या मुलाला शशिकांतला मारेल की काय या भीतीने आजी म्हणते की अगं सीमा, मी तुझ्या पाया पडते, पण शशिकांतला काही करू नकोस. तर आज सीमा कोणाचेही काही एक ऐकण्यासाठी तयार नसते. आणि आता इकडे रामाने लगेच रेवाला धरलेलं असतं. रमा म्हणते की रेवा, माझ्या नवऱ्याचा मोबाईल नंबर तुला शशिकांत मुकादमाला द्यायला कोणी सांगितला होता आणि आमचा पत्ता ह्या सर्व तूच सांगितला. तर आता रेवासुद्धा खूप घाबरलेली असते. तर आता रमा आणि सीमा शशिकांत आणि रेवालची कशी हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.